हेवी कम्युनिस्ट असल्यामुळे सोव्हिएत बंदींवरती गोळीबार करण्यास आदेश दिला होता का? हा प्रश्न दुसऱ्या महायुद्धानंतर न्यूरनबर्ग ट्रायलमध्ये फील्ड मार्शल विल्यम के हिटलरला विचारण्यात आला. त्याने ठामपणे उत्तर दिले, हो, पण हे हिटलरच्या इच्छेनुसार होता आणि माझे शपथबद्ध कर्तव्य होतं. प्रॉसिक्युटरने पुढे विचारले, जेव्हा तुम्ही हिटलरच्या आदेशांवरती स्वाक्षरी केली तेव्हा तुम्ही कधीही थोडा विचार केला नाही की या स्वाक्षरीमुळे लाखो लोकांचा मृत्यू होईल? के हिटलरने डोकं खाली घालून हळूच उत्तर दिलं, मी फक्त एक सैनिक होतो. आज्ञा न पाळल्यास माझाही मृत्यू होऊ शकत होता. पण दस्तऐवज वेगळं सांगत होते. त्याची स्वाक्षरी हल्लेखोर कमिसार आदेशावरती होती, ज्यामुळे बंदी लोक ठार झाले. नाईट अँड फॉग निर्देशावरती होती, ज्यामुळे संपूर्ण गाव गायब झाले. आणि असंख्य अशा आदेशांवरती होते ज्यांनी युद्धाला रक्तरंजित केले. ऑक्टोबर 1946 मध्ये न्यूरनबर्ग न्यायाधीशांनी फक्त आदेश पाळल्याचा त्याचा बचाव नाकारला. विल्यम के हिटलर, जर्मनीचा फील्ड मार्शल, याला फाशीची शिक्षा झाली. आणि एक प्रश्न अजूनही शिल्लक आहे, तो फक्त एक आदेश पाळणारा सैनिक होता की मृत्यूवर स्वाक्षरी करणारा हात होता? अशाच नवनवीन माहितीसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.